इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा, मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची उपस्थिती. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या रोखठोक कीर्तनासाठी प्रसिद्ध असलेले हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदुरकर यांच्या कन्या ज्ञानेश्वरी आणि उद्योजक सुनील चिलप यांचे पुत्र साहिल यांचा शुभविवाह रविवारी 3 मे गुंजाळवाडी तालुका संगमनेर येथे पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि वारकरी संप्रदायातील दिग्गजांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने संगमनेरमध्ये आगमन केलं. त्यांनी नववधूवरांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंदुरीकर महाराजांनी प्रबोधनातून समाज घडवण्याचे मोठं काम केलं आहे. त्यांच्या मुलीच्या सुखी संसारासाठी मी प्रार्थना करतो, अशा भावना व्यक्त केल्या. स्वामीजी गगनगिरी महाराज यांचा सप्ताह देखील या ठिकाणी होणार आहे, कीर्तन देखील होणार आहे आणि कीर्तनानंतर हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आम्ही सगळे या सोहळ्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहोत. आमचे या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटीलजी, डॉक्टर सुजय विखे, त्याचप्रमाणे तुम्ही युवा आमदार अभिजित भैया आणि विवेक भैया या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व महाराजांवर प्रेम करणारे या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू, आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिचौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं. ज्या प्रकारे इंदुरीकर महाराजांनी समाजामध्ये लोकजागरणाच्या माध्यमातून एक सशक्त अशा प्रकारचा समाज तयार केला आणि समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं, त्याच पद्धतीनं तोच आनंद हा या मुलांच्या जीवनात यावा अशा पद्धतीनं ईश्वराला प्रार्थना करतो आणि बाबांच्या वतीने आलेल्या सर्व या ठिकाणी पाहुण्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आता आपण सगळे विवाह सोहळ्याची वाट बघूया. पण मी लवकर जाणार आहे कारण मला संभाजीनगरला पोचायचं आहे आणि माझं हेलिकॉप्टर वेळेत उडलं पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यावेळी मी राहू शकणार नाही, पण त्याच्या आधीच मी दोघांनाही आशीर्वाद देणार आहे आणि पूर्वीही आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज या आनंदाच्या क्षणी आम्ही आपल्यासोबत उपस्थित राहू शकलो, याबद्दल अतिशय आनंद आहे. आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. महाराजांना विनंती करतो आपण निवृत्ती काशीनाथ देशमुख इंदुरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी आणि मनीषा व सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही उभयतांना मी आज मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावो, त्यांची वाटचाल यशस्वी हो अशा मनापासून मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आज सगळे संत, वारकरी, विविध क्षेत्रातले मान्यवर आताच आपले बागडीनामा गेले आणि विविध लोक इंदुरीकर महाराजांवर प्रेम करणारे सगळे लोक इकडे आज आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं काम इंदुरीकर महाराजांनी केलंय. कीर्तनाच्या माध्यमातून अगदी सरळ, साध्या, सोप्या भाषेत लोकांच्या मनाला भिडेल असं विनोदी शैलीमध्ये पण करतात ते. आणि आपल्याला काही पण आहेत
आमदार आमचे अमोल खताळ पण आहेत, आमचे दुसरे नंदेकर जे आहेत, विठ्ठलराव लगेकर पुढे, आणि सर्व लोकप्रतिनिधी इकडे. आता तर उन्हामध्ये जेवढे लोक आले, किती गरम आहे, 1,00,000 लोक, त्याहीपेक्षा जास्ती लोक इथे इंदोरीकर महाराज म्हटल्यावर काय माणसांचा पाऊसच आहे नाही का. जसं यांच्या शब्दांचा वर्षाव असतो कीर्तनातून, तसं यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक इथं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, देशभरात आज त्यांचं समाज प्रबोधनाचं काम सुरू आहे. आणि अनेक लोक त्यांना दिशा देण्याचं काम इंदोरीकर महाराजांनी केलं. आणि संत परंपरा जी आहे, वारकरी परंपरा, ही महाराष्ट्रामध्ये खूप मोठी आहे. आणि त्यामुळे आषाढी असू द्या, कार्तिकी असू द्या, दर महिन्याच्या एकादशी असू द्या, वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने एक पाठीचा कणा आहे. आणि वारकरी संप्रदाय आपल्या प्रबोधनातून भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ही शूरांची, वीरांची, संतांची, वारकऱ्यांची भूमी आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायासाठी अगदी जे जे काही करता आलं ते इंदोरीकर महाराज त्यांच्या टीमने केलंच आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक योजना वारकरी संप्रदायासाठी, वारकरी दिंड्यांसाठी आपण अनेक पंढरपूरला देखील विकास कामं केली. आता देखील देवेंद्रजींच्या माध्यमातून हे काम पुढे सुरू आहे. आणि म्हणून या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या आमच्या लाडक्या बहिणी देखील उन्हामध्ये आहे तिकडं. मग माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठी झाली, एक सुपरहिट नाही का. आता काय राजकीय बोलणार नाही मी, पण त्या लाडक्या बहिणीने सगळं चांगापट्टी करून टाकलं थोडे फरार. आणि माझ्या लाडक्या बहिणींना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. लाडके भाऊ इकडे आहेत, त्यांनाही शुभेच्छा देतो. हे राज्य सर्वसामान्यांचं आहे, हे राज्य कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, वारकऱ्यांचं, माझ्या लाडक्या बहिणींचं आहे. आणि म्हणून मी आज इंदोरीकर महाराज मुंबईला आले निमंत्रण द्यायला, तेव्हा मला वाटलं इकडे पोचेन की नाही. पण आज दिवसभर कार्यक्रम खूप होते, पण ते कार्यक्रमामध्ये देखील मी इंदोरीकर महाराजांना शब्द दिला होता, मी कसाही करून पोचणार. आणि पोचलो मी. तर मी शब्द दिला की पाहतो, कमिटमेंट इज कमिटमेंट. आणि मी म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो दोन्ही परिवारांना. देशमुख परिवार, चिलक परिवार या दोन्ही परिवारांना आणि ज्ञानेश्वरी आणि साहिल याला पुन्हा एकदा मी शुभेच्छा खूप खूप देतो. आणि आपल्या सगळ्यांना इंदोरीकर महाराजांचं असंच मार्गदर्शन या महाराष्ट्राला सातत्याने या देशभरामध्ये त्यांच्या कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन, समाजाला दिशा देण्याचं काम ते करतायत. आणि म्हणूनच त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर इथं ध्वजारोहण परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा 8वा सप्ताहाचं ध्वजारोहण देखील इथं होत आहे. डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदी उपस्थित, उद्धव महाराज मंडलिक मार्गदर्शक सगळीकडे इंदोरीकर महाराज असल्यावर काय प्रॉब्लेम, काहीच
आणि म्हणून मी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा